वसमत येथील प्रसिद्ध उद्योजक आणि शिवेश्वर नागरी सहकारी बँकेचे संचालक आणि केम्ब्रिज मॉन्टेसरी फ्री स्कूलचे अध्यक्ष वसंत बालाजीराव चेपुरवार यांच्या BRC पेट्रोल पंपाचं उद्घाटन पूर्ण सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष तथा माजी सहकार मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांच्या हस्ते वसमतचे लाडके लोकप्रिय आमदार राजू भैया नवघरे आणि वेदमूर्ती उमेश महाराज टाकळीकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये करण्यात आला। यावेळी HP पेट्रोलियमचे अधिकारी अमित तळगुंडकर, अभिजित कांबळे, सुमित चौंडे यांच्यासह वसमत शहरातील राजकीय प्रतिष्ठित नेते मंडळी शिवदास बोड्डेवार, सुनील भाऊ काळे, अब्दुल हफीज, अब्दुल रहमान, सुभाष शेठ लालपुतू, विनोद शेठ झंवर, डॉक्टर मारुती कॅतमवार, राजू चापके, यशवंत उबारे, राजेश इंगोले पाटील, गौतम दवाणे यांच्यासह सर्वच मित्रपरिवार शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते। पेट्रोल पंपाचंही काम सुरू केले, त्यामुळे वसंत शेठ यांना पुन्हा एकदा पेट्रोल पंपाच्या शुभारंभाप्रसंगी मनस्वी शुभेच्छा देतो व थांबतो। जय हिंद, जय भारत। उपस्थित झाले व बाकी सर्व स्टेजवरचे मान्यवर आहेत। माझ्या विनंतीला मान देऊन व माझ्या नवीन प्रवेशाला उपस्थित राहिले व मला प्रोत्साहन दिले त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो व आलेले प्रमुख सर्व आहेत जे अतिथी त्यांची मी माझ्या विनंतीला मान देऊन एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित झाले त्यांचे मी आभार मानतो व सर्वांना एक विनंती करतो की जसे माझ्या कार्यक्रमाला तसं मी भोजनाची व्यवस्था केलेली आहे। सर्वांनी न चुकता जेवण करून जाणे ही विनंती। तसं वसंतरावचं अभ्यासपूर्वक काम असतं। काळाच्या 25 वर्ष पुढे काय होणार याचा विचार करून वसंतराव काम करतात। भविष्यामध्ये नैसर्गिक रिसोर्सेस पेट्रोल डिझेलचे तज्ज्ञांच्या मते 15 ते 17 वर्ष जगात पुरतील। त्याच्यामुळे आजच त्याला पर्याय शोधणं चालू आहे। गॅससारखे, सोलरसारखे, हायड्रोजनसारखे वेगवेगळे पर्याय शोधणं चालू आहे की ही सगळी एनर्जी जर पेट्रोलची संपली तर लाखो करोडो टन जी वाहनं आहेत ती लोखंड होऊन जातील। त्यामुळे पर्यायाचा भविष्याचा विचार वसंतरावने करून गॅसचं सुद्धा समोर केले। मी तुम्हाला या कार्याबद्दल मनापासून शुभेच्छा देतो आणि तुम्ही प्लॅनिंग करता, नियोजन असते तुमच्याकडं, निश्चितपणे या क्षेत्रामध्ये सुद्धा तुमची चांगली वाढ व्हावी अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो, शुभेच्छा देतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। प्रतिनिधी नंदू परदेशी, वसमत, हिंगोली, NTV न्यूज मराठी।